ते आरोप कशासाठी करण्यात आले किंवा त्याचा आधार काय होता? आरोप हे राजकीय प्रेरित आहेत. राजकारणात म्हणजे धनंजय मुंडे साहेबांना असं तुम्ही राजकारणात म्हणजे ह्याच्यामध्ये हरवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना बदनाम केलं जातंय. परळीची तशी ॲक्च्युअल परिस्थिती नाहीये. ही घटना जी घडली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे. त्याचं कुणीच समर्थन ज्याला माणसाचं काळीज आहे असा कुठलाही माणूस त्याचं समर्थन करू शकत नाही. पण नाहक त्या ठिकाणी परळीची जी आज बदनामी त्या ठिकाणी होत आहे त्याचं खरंच अतिशय वाईट वाटतं. तुम्ही पहिल्यापासून जर संतोष देशमुख प्रकरण माहीत असेल तर त्या सगळ्या प्रकरणामध्ये जे आरोप झाले त्यात 2-3 आरोप कायम सातत्याने होते. त्याचा आरोप असा होता की परळीमध्ये राखेची वाहतूक होते, अवैध पद्धतीने होते, वाळू मोठ्या पद्धतीने बाहेर उपसली जाते, त्यात अगदी गाड्या लावून स्टाईलने गाडी म्हणजे वाळू बाहेर काढली जाते. हे आरोप नाही? हो, आरोप मी ऐकलेत ना, पण या आरोपात कुठलंही तथ्य नाही. कारण थर्मलची जी राख आहे वेस्टेज राख असते, जे की आज आपण पाहिलं, मी लहानपणापासून पाहतो आपल्या इटके कॉर्नर चौकामध्ये एक बोर्ड लावलेला आहे की ती राख खऱ्या अर्थानं ती वेस्टेज राख आहे आणि ती लवकर उचलली पाहिजे. ती जर तशीच ठेवली तर आजूबाजूला प्रदूषण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतं. आणि आज आपण विटभट्ट्यामध्ये म्हणजे विटांमध्ये जी राख वापरतो ती तिथलीच राख आहे ना, आणि आजूबाजूच्या थोडासा उद्योगधंदा त्या ठिकाणी मिळतो, एवढंच त्या राखेचा विषय आहे. पण त्याला आवचा भाऊ करून कुठं तरी कुणाकडे 100 टिप्पर आहेत, कुणाकडे 200 टिप्पर आहेत. मला तर एवढं तुमच्या माध्यमातून म्हणायचं आहे की सुरेश दासांकडून आपण ज्याच्याकडे समजा माझ्याकडे किती टिप्पर आहे त्याच्या RC बुकची मागणी आपण केली पाहिजे. त्याचे पुरावे मागितले पाहिजेत. आता ते आरोप करून पळून जातात, लगेच दुसरा आरोप करतात, पहिले आरोप विसरतात. आता तुम्ही मागा राख, खरंच राखेमध्ये किती टिप्पर चालतात, किती कुणाचे, ते ज्याच्याकडे 100 टिप्पर बनले होते ज्याच्याकडे त्यांचे RC बुक वगैरे ते द्या म्हणावं, त्याचा पुरावा तुम्ही मागितला पाहिजे. मला या ठिकाणी साहेब खरंच सांगावंच वाटतं ते. 2 ते 2.5 महिन्यापासून हे सगळे आरोप होत आहेत, परंतु त्यानंतर तुम्ही आज माध्यमांसमोर येऊन ही गोष्ट करताय. उशीर माझ्यातर्फे नाही झाला. माझा विषय एवढाच होता की माझ्या कुटुंबावर अतिशय चुकीच्या पद्धतीने आरोप होत आहेत. जे काही आपण पूर्वीचे आरोप होते त्याच्यात धनंजय मुंडे साहेब वेळोवेळी व्यक्त झालेत, त्यामुळे मी व्यक्त होणं अपेक्षित नव्हतं. त्यामुळे आज खरंच कुटुंबावर आलं. आमच्या घरातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती ज्यांनी की सर्वांनी म्हणजे त्यांनीच आम्हाला लहानाचं मोठं केलंय. मग अशा विषयी चुकीची जर गोष्ट जात असेल तर माझ्या मनाला त्या ठिकाणी पटलं नाही, म्हणून मी आज या ठिकाणी आपल्यासमोर आलो. आपण म्हणालात की धनंजय मुंडेच्या पाठीमागे मुंडे कुटुंबीय आहे, परंतु पंकजा मुंडेने असं म्हटलं होतं की धनंजय मुंडेंनी याच्या पूर्वीच राजीनामा देणं गरजेचं नाही. त्याच्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं असेल असं मला वाटते. मी त्याच्यावर बोलणं, मोठ्या भावा बहिणीबद्दल बोलणं मला काही संयुक्तिक वाटत नाही. चला, ओके, धन्यवाद. धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे यांनी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. परळीतील घराचं काम सुरू असल्यानं धनंजय मुंडेंच्या आई नात्रा इथं गावी राहतात. केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी सुरेश धस यांनी ते वक्तव्य केल्याचं अजय मुंडे यांनी म्हटलंय.